ಕಡೆ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಆದರೆ ನರೇಂದ್ರ मोदी ಅವರು ಹೇಳೋದಿಲ್ಲ, बरी सुळ्ळू. नरेंद्र मोदी अनेक काँग्रेसचे सत्ता असणाऱ्या राज्यामध्ये भ्रष्टाचार करतातच असं सांगतात, परंतु सातत्यानं नरेंद्र मोदी एक खोटारडा प्रधानमंत्री आहे. सातत्यानं खोटं बोलणारा या देशामध्ये प्रधानमंत्री कोणी असेल तर केवळ आणि केवळ नरेंद्र मोदी हे खोटारडे आणि सातत्यानं खोटं बोलणारे प्रधानमंत्री. ಇದೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಪ್ರಚಾರ ಮಾಡುವಾಗ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರ ಸರ್ಕಾರ ಎಕ್ಸೈಸ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಇಂದ 700 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಗಳನ್ನ ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಚುನಾವಣೆಗೆ ಕಳಿಸಿದ್ದಾರೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಹಸಿ ಸುಳ್ಳನ್ನ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. महाराष्ट्रामध्ये भाषण करत असताना नरेंद्र मोदी सांगितले, कर्नाटकमध्ये असणारं काँग्रेसचे सरकार, सिद्धरामय्या साहेबांचं सरकार मनी एक्सचेंज मध्ये 700 कोटी रुपये हे महाराष्ट्राच्या निवडणुकीला देतात, अशा प्रकारचं खोटा जाहिरातबाजी नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. ನಾನು ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಜಿಯವರಿಗೆ ಸವಾಲನ್ನು ಹಾಕಿದ್ದೇನೆ. ನಾನು ಒಂದೇ ₹1 ಎಕ್ಸೈಸ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ನಲ್ಲಿ ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರೆ ನಾನು ರಾಜಕೀಯದಿಂದ ನಿವೃತ್ತಿ ಆಗ್ತೇನೆ, ಇಲ್ಲದೆ ಹೋದ್ರೆ ನೀವು ರಾಜೀನಾಮೆಯಿಂದ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಸ್ಥಾನದಿಂದ ನಿವೃತ್ತಿ ಆಗಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಸವಾಲನ್ನು ಹಾಕಿದ್ದೇನೆ. नरेंद्र मोदींना सवाल घातलेले सिद्धरामय्या साहेबांनी, मी केवळ एक पैसा एक्साइज डिपार्टमेंट मधून घेऊन मी जर हस्तांतर केलेले निवडणुकीला दिलेला प्रूव्ह केला तर मी राजीनामा तात्काळ देईन. तुम्ही सुद्धा राजीनामा प्रूव्ह करून द्यायला पाहिजे. खोटा आश्वासन देता का म्हणजे ಈ ಸವಾಲಿಗೆ ಇವತ್ತವರೆಗೆ ಉತ್ತರ ಇಲ್ಲ. या प्रश्नाचं उत्तर आज नरेंद्र मोदी देऊ शकले नाही.